तर थंडीच्या इतके सकाळी मी, सुजित आणि हर्ष जायला निघालेलो अशा ठिकाणी जिथे जाण्यासाठी मागचा 3-4 रविवारचा मुहूर्त चुकला होता। शेवटी रविवारी 14 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय पर्वत दिनाच्या निमित्ताने यशवंत हायकर सोबत मी निघालो होतो ड्यूक्स नोज म्हणजेच नागफणीच्या सुळक्यावर। खरं तर पर्वत दिन डिसेंबरच्या 11 तारखेला असतो, पण 14ला सर्वांना सुट्टी असल्याने आम्ही त्या दिवशी तो साजरा करण्याचे ठरवले। सकाळी 7:30च्या सुमारास सर्वांनी खोपोली बस स्टँडवर एकत्र जमायचे होते। एक एक करत ट्रेक मेंबर्स जमा होत होते। तसं आपली ट्रेक लीडर वैष्णवी अटेंडन्स घेत होती। स्टँडवरच काही श्वानांना आम्ही नाश्ता देऊ केला। त्यातल्या या कालूने बिस्किटांवर चांगला ताव मारला। तेवढ्यात आपली बस येऊन थांबली आणि मग आमचा प्रवास सुरू झाला। ड्यूक्स नोजला जाण्यासाठी त्याच्या बेस विलेजला कुरवंडेला जावे लागते। तेथून पुढे आपली ट्रेक सुरू होते। गावातच घरगुती जेवणाची सोय अल्पदरात उपलब्ध आहे। सकाळी गावात पोहोचलो, मंदिरासमोरचा भगवा ध्वज एकदम डावलाने फडकत होता। मंदिरापाशी असलेल्या प्रशस्त जागेत बस लावल्यानंतर मंदिरासमोरच्या चौथऱ्यावर आम्ही नाश्ता करून घेतला। मंदिर परिसरात खूप मोठी जागा आहे। मनात वाटलं अशी जागा प्रत्येक गावात असायला हवी। सगळे कार्यक्रम या स्पेस मध्ये काय छान पार पडत असतील। सर्वांनी आरामशीर नाश्ता करून घेतल्यावर चहाचा आस्वाद घेतला आणि मग ब्रीफिंग करून आपला ग्रुप ट्रेकिंगच्या वाटेला मार्गस्थ झाला। ट्रेकिंगच्या वाटेत सुद्धा डॉगेश बाईंना बघून उशिरा का होईना वैष्णवीला दया आली आणि तिने माझ्याकडे बिस्किट मागितलं, पण नव्हतं तर देणार कुठून। डॉगेश भाईला नाहीये रे असं म्हणून आम्ही पुढे निघालो। आज ट्रेकिंगला आमच्या सोबत यशवंतीचे ज्येष्ठ सदस्य श्री यादव सर होते। त्यांनी आज ब्रीफिंग मध्ये वाट मुरमाड असल्याने ती निसरडी आहे अशी माहिती दिली होती। तीच एक जोखीम ड्यूक्स नोज ट्रेक मध्ये आहे। बाकी अगदी वरपर्यंत जाण्याची वाट अगदी सुरक्षित आहे। ड्यूक्स नोजचं खरं नाव तर नागफणी आहे, पण या नागफणीला ड्यूक्स नोज का म्हणतात याला सुद्धा इतिहास आहे। जेव्हा भारतावर ब्रिटिशांची सत्ता आली आणि त्यांनी लोणावळ्यासारख्या थंड हवेच्या ठिकाणी आपलं ठाण मांडलं, तेव्हा कदाचित तिथल्या छावणीमधल्या सैनिकांनी तत्कालीन फील्ड मार्शल आर्थर वेल्सली, जो वेलिंग्टनचा पहिला ड्यूक म्हणजे सरदार होता, त्याचं नाक असं दिसायचं म्हणून या सुळक्याला ड्यूक्स नोज हे नाव दिलं। याच आर्थर वेल्सलीने 1805ला वॉटरलूच्या लढाईत नेपोलियनचा निर्णायक पराभव केला होता। ट्रेकिंगसाठी ज्या काही गोष्टी लागतात त्यातलीच एक गोष्ट म्हणजे ट्रेकिंग पोल। खाली उतरताना ही स्टिक उपयोगी पडते। ग्रुपमध्ये असताना मात्र आम्ही महिला किंवा लहान मुलांना आमचा पोल देत असतो। या गोंडस छोटूने आज माझा पोल घेतलेला आणि तो आता वरपर्यंत त्याच्या सोबत असणार होता। त्याच्याशी अशाच गमती करत मी पुढे जात होतो, पण मधूनच सुजितने आमची ट्रेक लीडर वैष्णवीची थट्टा करायला सुरुवात केली। हम कहना ये चाहते हैं छोटे छोटे बच्चे भी ऊपर जा रहे हैं, मतलब वैष्णवी जा सकती है। झाला आता मधल्या टप्प्यावर आल्यावर वाटेतल्या स्क्रीबद्दल यादव सरांनी माहिती दिली। मग एक एक टप्पा पार करत आम्ही चालत होतो। वैष्णवीला मात्र अजूनही पाय कुठे रोवले पाहिजेत याचा कॉन्फिडन्स येईना। मग अभिजित दादा तिच्या मागावर राहून तिला अक्षरशः गुरांसारखा आखलत होता। चल चल वाटेत रंगीबेरंगी फुले, काही सुकलेली होती तर काही ताजी, अशा या सुंदर वाटेवरून आम्ही चालत होतो। वरच्या काही स्टेप्सवर पोहोचल्यावर आम्हाला चावणी हे गाव दिसायला लागलं। त्यापुढेच मुंबई पुणे मिसिंग लिंकच्या बांधकामाकरता उभारलेला RMC प्लांट सुद्धा दिसला। आज माउंटेनर्स असोसिएशन डोंबिवली यांनी रॅपलिंगचा इव्हेंट आयोजित केला होता। त्यात आपले डोंबिवलीचे काही मित्र भेटले। ही आहे अस्मी, ती सुद्धा आज रॅपलिंग करणार होती। नागफणीवर हे महादेवाचं मंदिर आहे। यातच मंकी मॅजिक वाल्या रोनकला एकट्यानेच भर पावसाळ्यात रात्र काढावी लागलेली। माझ्या अपेक्षेपेक्षा वर बऱ्यापैकी जागा आहे। इथे सुद्धा आपल्या जोडीला डॉगेश भाई असतातच। पुढे मॅड आणि यशवंतीच्या टीमने मिळून जागतिक पर्वत दिन साजरा केला। पर्वत पूजन केले, पर्वत संवर्धनाची शपथ घेतली आणि महादेवाचे दर्शन घेतले आणि मग आम्ही रॅपलिंग बेस बघण्यासाठी निघालो। ती पायवाट सुद्धा सुंदर होती। नंतर आमचा ग्रुप बेस विलेजला मंदिराच्या पायथ्याशी आला। तिथे थोडं पाणी घेऊन आराम केल्यानंतर सर्वांनी जेवणाचा चांगला आस्वाद घेतला। बिईंग अ ट्रेक लीडर वैष्णवीने जेवण वाढायला घेतले। तिच्या मदतीला सुजित, राणी मॅडम होते। जेवण झाल्यानंतर दुपारी सुमारे 2:45 वाजता आम्ही कुरवंडे गावाला निरोप दिला।